खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीच्या जखमा ताज्या असतानाच आता रब्बी हंगामातील भरलेल्या पिकांना सुद्धा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। भोकरदन शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस आणि गारपीट यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका पिकांचं मोठं नुकसान झालंय। सोसाट्याचा वारा, जोरदार पाऊस आणि गारपीट यामुळे रब्बी हंगामातील हाताशी आलेलं पीक गेल्यात जमा आहे। हरभरा, मका, गहू पीक इत्यादी पिके शेतात आडवी झाली असून शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास गेलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे। याशिवाय या गारपिटीचा फटका फुलशेती, पानतांडे आणि द्राक्षबाग यांना सुद्धा बसलाय। काल सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन जोराचा वारा आणि गारपीट यामुळे सगळीकडे धांदल उडाली। अनेकांच्या घरावरील छत्रे वाऱ्यामुळे उडून गेले। शेतकऱ्यांनी सोंगणी करून गंज मारून ठेवलेले हरभरा, गहू पिकात पाणी साचले तर अनेक गंजी वाऱ्यामुळे उडून गेल्या। यामुळे बळीराजा उद्ध्वस्त झाला असून शासनाने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची व पीक विमा मंजूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर खान पठाण, भोकरदन, जाफराबाद, मावरा या तालुक्यामध्ये 26 आणि 27 तारखेला खूप गारपीट झालेली आहे आणि या गारपिटीमुळं भरपूरसं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये गहू आहे, हरभरा आहे, त्याच्यानंतर तुमचं मका आहे। या मका पूर्ण नेस्तनाबूत झालेल्या आहेत। तरी सरकारने याचा चांगल्या प्रकारे पंचनामे करून व्यवस्थित हे करून याबद्दल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी ही समस्त गावकऱ्यातर्फे सरकारला नम्र विनंती।